शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नुकताच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी एक विषय आवर्जून मांडला आणि त्याविषयी खंत देखील व्यक्त केली। ते म्हणाले, केदारनाथ मंदिरामध्ये सोन्याचा घोटाळा झालाय आणि केदारनाथ मंदिरामधून 228 किलो सोनं गायब झालेलं आहे। याला जबाबदार कोण, याची चौकशी का होत नाही, मीडिया याबद्दल प्रश्न का विचारत नाही, असे प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केलेत। आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे हे 228 किलो सोन्याचं प्रकरण नेमकं काय आहे। याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती, आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। शंकराचार्यांनी उल्लेख केलेला सोन्याचा घोटाळा जून 2023 मध्ये उघडकीस आला होता। तेव्हा केदारनाथ धामचे मुख्य पुजारी संतोष त्रिवेदी यांनी आरोप केला होता की मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर 125 कोटी रुपयांचा सोन्याचा मुलामा चढवण्यात आला होता। हे सोनं 2005 मध्ये मंदिराच्या भिंतीवर बसवण्यात आलं होतं। काही दात्यांनी हे सोनं दान केलं होतं, मात्र त्या सोन्याचं आता पितळेत रूपांतर झाल्याचा दावा संतोष त्रिवेदी यांनी केला होता। त्यांनी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीवर अनियमिततेचा आरोप केला होता, मात्र मंदिर समितीनं हे आरोप फेटाळून लावत हे व्यवस्थापनाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलं होतं। या प्रकरणाबाबत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणतात की सरकारनं याची कधीही चौकशी केली नाही। राजधानी दिल्लीमधील बुरारी इथं केदारनाथ मंदिर बांधलं जात आहे। रुद्रप्रयाग मधील केदारनाथ मंदिराप्रमाणेच हे मंदिर असेल, त्याचं भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच झालं। या कार्यक्रमामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय मंत्री अजय टमटा, महामंडलेश्वर कैलाशनंद गिरी जी महाराज आणि केदारनाथ धाम ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र रौतेला उपस्थित होते। दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या या मंदिराला उत्तराखंडमध्येही जोरदार विरोध केला जातोय आणि या विरोधामध्ये संत आणि पुरोहितांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। दिल्लीमध्ये केदारनाथ धामच्या नावानं मंदिर बांधणं म्हणजे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या केदारनाथ धामच्या पावित्र्याचा अपमान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच वेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सुद्धा याला कडाडून विरोध केलेला आहे। प्रतिकात्मक केदारनाथ मंदिर बांधता येणार नाही असं ते म्हणतात। त्यांचं हेही म्हणणं आहे की शिवपुराणात 12 ज्योतिर्लिंगांची नावं सांगितली आहेत आणि जिथं त्यांची नावं सांगितली आहेत तिथं त्यांचे पत्तेही सांगितले आहेत। जसं की सौराष्ट्र सोमनाथम, प्रथम सौराष्ट्र म्हणजे पाटा आणि नंतर सोमनाथ। त्याचप्रमाणे केदारम हिमावत पान म्हणजेच केदार हे हिमालयाच्या मागच्या भागात आहे। केदार हिमालयात असेल तर दिल्लीत आणून ठेवणार कसा? शिवपुराणात स्पष्टपणे सांगितलंय की केदारनाथ धाम हिमालयातच आहे। मग तुम्ही त्याचं स्थान का बदलू इच्छिता? जनतेचा भ्रमनिरास का करायचा? देवाची हजारो नावं आहेत, कोणत्याही नावाने त्याची पूजा करा, पण केदारनाथ धाम दिल्लीत बांधलं जाईल हा अनधिकृत प्रयत्न आहे आणि असं होऊ नये। आता यावर राज्य सरकारचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजय यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते म्हणतात की दिल्लीमधील मंदिराच्या उभारणीशी उत्तराखंड सरकारचा काहीही संबंध नाहीये। हे काम केदारनाथ ट्रस्ट नावाची संस्था करतीये। राज्य सरकारनं कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही। धार्मिक कार्यक्रम असल्यानं मुख्यमंत्र्यांनी काही संतांच्या विनंतीवरून पायाभरणी समारंभाला हजेरी लावल्यानं ते म्हणाले, या संपूर्ण वादामुळे ट्रस्टने आता मंदिराचं नाव बदलण्याची तयारी दर्शवलेली आहे। श्री केदारनाथ धाम दिल्ली ट्रस्टचे प्रमुख सुरेंद्र रौतेला यांनी म्हटलंय की दिल्लीमधील धाम नाही तर मंदिर बांधलं जात आहे। मंदिराचं नाव बदलण्याबाबत समितीमध्ये चर्चा झाली असून हे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण शंकराचार्य यांचा आरोप हा आहे की राजकीय लोक
धार्मिक स्थळांमध्ये हस्तक्षेप करतात आणि यावरूनच त्यांनी केदारनाथ धाम मधून 228 किलो सोनं गायब झाल्याचं म्हटलंय। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube, Facebook व Instagram वर सबस्क्राइब करायला विसरू नका।